तर आम्ही आता कोकण कन्याने प्रवास करणार आहे. समोर कणकवली स्टेशन, कणकवली टू CSMT गाडी ट्रेन आलेली आहे वैभववाडी. तर म्हणजे फायनली आपण आता पनवेलला पोहोचलोय. आपला कणकवली ते ठाणा हा प्रवास आपला इथे आता समाप्त होतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार 8 तारीख. आम्ही आता मुंबईला परतीचा प्रवास करत आहोत. सोमवारी आलेलो जनशताब्दीनी. हे 8 दिवस कधी गेले काय कळलंच नाही, असं वाटतं. अजून आम्ही खाल्लं चाललोय. आता निघताना तर काय निघत नाही आहे, पण ठीक आहे, आता काय काम आहे तर आपल्याला मुंबईला जायलाच पाहिजे. तर आता निघतोय आम्ही. तर आम्ही आता कोकण कन्याने प्रवास करणार आहे. बहुतेक 8:30 पावणे 9चा टायमिंग आहे कणकवलीवरून. रिझर्वेशन वगैरे केलेलं आहे आम्ही. तर आता इथे कुकू हाय, कुकू रेडी झालाय. हे आमचं घर, हे शेजारी, आणि घराच्या पाठीमागे क्लायमेट बघा. वाव, पावसाळ्यात तेवढं छान दिसत त्यांना, मस्त. हे बघा इथे आता एवढ्या बॅग आहेत आमच्या, सगळ्या पॅक केलेत. स्वराली आणि स्वरांश एवढं बॅग आहे. आणि घरात नंदू बघा झाडू मारतात. निकेश भाऊजी घरी होती. घरात आम्ही असं सगळं पॅक करून ठेवतो. मला परत 1-2 महिन्याने आम्ही येणार. ठीक आहे. बाकी बघू आता ट्रेन आपली टायमात येते का. किती वाजता येते, काय येते आपल्याला समजेल. आता आम्ही इथून कणकवलीला जायला आमच्या इथून 30 ते 35 किलोमीटर आहे. पाऊण तास लागतो. इथून आम्ही डायरेक्ट टमटम केले सगळे. आम्ही 11 जण आहे. प्रत्येकी 100 रुपये घेतलेत, म्हणजे 1100 रुपये होतील आता आमचे. ठीक आहे, बघूया आता ट्रेन किती वाजता येते काय ते तुम्हाला पुढे समजेलच. पाय निघत नाही आता, गावावरून घरी चाललो. फुल रिलॅक्स. 7 दिवस खूप मजा केली, धमाल आली. चुलीवरचा बांगडा फ्राय, परत कौल फ्राय, तवा फ्राय, बिर्याणी, चुलीवरची चिकन बिर्याणी, खूप धमाल केली. व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओमध्ये अगोदरच्या पाहू शकता. परत आपण गावाला होतो तेव्हा कुणकेश्वरला गेलो. वायंगणी येथील आपण स्वामी महाराजांचा मठ पाहिला. खूप मस्त मूर्ती आहे स्वामी महाराजांची, पितळेची, संपूर्ण पितळेची मूर्ती आहे ती. ठीक आहे, चला आता कोकणात आल्यावर आम्ही अशा इथे फिरलो. बाकी या आठवड्यात आपण कणकवलीतील आठवडी बाजार बघितला. परत कणकवलीत तर आपलं फिश मार्केट बघितलं, आचार्याचा फिश मार्केट, आचार्याचा आठवड्याचा बाजार बघितला. आता आपण या व्हिडिओत आपण कणकवली ते मुंबई असा परतीचा प्रवास करणार आहोत. ट्रेन आपली किती वाजता येते, सकाळी किती वाजता पोचते, टायमात वगैरे आपल्याला पोचवते का, तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं समजेल. व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आता वाजलेत बरोबर 6:40. आम्ही 6:45चं टायमिंग दिलं टमटमवाल्याला. येतील आता ते. मग इथून पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो पुढे. मंडळी 7ला 10 मिनिटं आहेत. टमटम आली आपली. चला आता आपण बॅगा डायरेक्ट लोड करूया. सुरुवात झाली. चल, सामान आपण सगळं आता लोड केलंय. जस्ट आता पाऊस भिजू दे म्हणून ते वरती काढतात लागतात. चला ओंकार भाई, एक नंबर मोर्या. हे बघा भाऊ, बाबा चला. चला मंडळी, निघालो आम्ही मुंबई रिटर्न. वाजले किती आता, बरोबर 7:05 झाली. नंदू बघा आणि बापू. आमचा प्रवास मस्त झालाय. तुमचा प्रवास कसा झाला तो आम्हाला सांगा. पुढे उल्लेख आणि काकी बसल्यात. चला मंडळी, आम्ही पोहोचलो आता कणकवली स्टेशनला. 8ला 10 मिनिटं आहेत. ओके, चलो, थँक्यू. हे बघा आता इथे आम्ही सगळं सामान वगैरे उतरवलं. समोर कणकवली स्टेशन. आता ट्रेन आपली किती वाजता येते दाखवते. 8:20चा टायमिंग दाखवतो. बघूया, चलो. असं रिक्षा स्टँड. आता एक मांडवी येते वाटतं मुंबईवरून, म्हणून या रिक्षा लागल्यात. जास्त ट्रेन नसेल तर रिक्षा पण जास्त थांबत नसतील. आहे मग इथे चढायची जुनी आहेत ना, जमत नाही ना. मंडळी आम्ही आता आमच्या डब्याजवळ चाललोय. S1 आहे, S1. D3 आमचं यायचं होतं. सॉरी, आम्ही आता S1 जवळ चाललोय. 15-20 मिनिटं दाखवत आहे गाडी व्हायला. कणकवली बघा मंडळी, कणकवली टू
CSMT काढली आहे, पण आम्ही ठाण्याला उतरणार आहे. S1 मध्ये आहेत. आता याचा तिकीट अमाऊंट कुठे आहे? गाडी येते आता. वाजलेत 8:40. 20 मिनिटं गाडी लेट आहे. 8:20चा टायमिंग होता. सेट होऊया, बॅगा बिगा घेतो मी. बघूया. ट्रेन आलेली आहे 8:45. आपण ट्रेन मध्ये बसायचं. आता गाडीत बसूया. तर मंडळी, गाडी आपली सुटलेली आहे अशा तऱ्हेने. बरोबर वाजले 8:50. 8:20ची गाडी होती आपली. बाय बाय कणकवली. मंडळी आमचं तुम्हाला आम्ही कुठे बसलोय ते आम्ही आता बसलोय सीटवर. 45 आणि 43. मिडल आणि अप्पर आले आम्हाला. ठीक आहे. आम्ही बसलोय आणि बाकीचे आमच्या फेवरेटचे साईडला बसलो. म्हणजे पूर्ण या 12, 13, 14, 14 वैभववाडीला स्टॉप दिलाय. वैभववाडीला आलेला. वैभववाडी कोणाचं आहे स्टेशन? 9:20 झाली. वैभववाडी. वैभववाडीला थांबली आहे गाडी. 9:20 झाली. वैभववाडी. ट्रेन थांबली आहे खारेपाटणला आणि आता वाजले बरोबर 10. खारेपाटण आले. खारेपाटण कोणच नाही स्टेशनवर. खारेपाटण काय म्हणतात नंदू? आम्हाला जेवायचं आहे, भूक लागलेली आहे. भूक लागली आता जेवण. सगळ्यांनी जेवणार आहे. तुम्हाला जेवायचं असेल तर तुम्ही पण या जेवायला. राजापूर 10:30 वाजले. राजापूर रोड 9:18चा टायमिंग होता. 10:30 झाले. 10:30. 9:18 टायमिंग होता. येणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी गाडी नंबर मुंबई छत्रपती विलवडे आलं. विलवडे महाराज टर्मिनस कोलकाता 1 तास गाडी लेट आहे. 9:38चा टायमिंग आहे. 10:48 झाली. म्हणजे 1 तास 10 मिनिटं गाडी लेट आहे. आम्ही आता जस्ट पडलोय. आता रत्नागिरी स्टॉप येईल. पाऊण तास आहे अजून. 40 किलोमीटर आहे. 40 ते 45 किलोमीटर. आम्ही इथे बसलो ट्रेन मध्ये आणि आता आम्ही झोपायचं काय केलं. नंतर आम्ही उठलो की आमच्या घरी उठलो की घरी. ठीक आहे म्हणजे आता बघूया रत्नागिरी आपल्याला गाडी कितीला पोहोचते ते. तोपर्यंत बोललो आराम करूया. गुड नाईट बोल. मोठ्याने बोल. नाही पनवेलला पोहोचलोय. 5:05. तर म्हणजे फायनली आपण आता पनवेलला पोहोचलोय. तर वाजले 5:10 झालेत. 3:45चा टाइम होता. 5:10 झाले म्हणजे 1.25 तास गाडी लेट झाली आहे. समजो का? ओके. तर त्याला म्हणतो फायनली आम्ही उतरलोय. 6:40. 2.5 तास गाडी लेट झाली. 2 तास. बाय 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 बाय.
पुन्हा भेटू. मस्त आली पिकनिक आपली, मस्त आली. ए माऊ भाऊ, भाऊला हाक मारते बघ. हो, बाकी बाकी. चल ओके, बाय बाय. तर चला मंडळी, आपला कणकवली ते ठाणा हा प्रवास आपला इथे आता समाप्त होतोय. 2 तास गाडी लेट झाली, 2 तास. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.